आज आपण सिंग्युलर आणि प्युरल नाउन याच्याबद्दल माहिती घेऊयात. सिंग्युलर म्हणजे एकवचन, प्युरल म्हणजे अनेकवचन. जेव्हा आपण एखाद्या व्यक्ती, एका पर्सन, एका ॲनिमल, एखाद्या प्लेस बद्दल बोलतोय तेव्हा सिंग्युलर. आणि आपण जेव्हा खूप व्यक्ती म्हणजेच मोर दॅन वन थिंग, वन पर्सन, वन ॲनिमल याच्याबद्दल बोलतोय तेव्हा ते अनेकवचन म्हणजेच प्युरल नाउन. तुम्ही मुलांना समजून सांगताना सिंग्युलर आणि प्युरल आजूबाजूच्या ज्या छोट्या छोट्या वस्तू असतात आपल्या घरामध्ये त्या एक्झाम्पल म्हणून घ्या. जसं डॉगचं डॉग्स होणार, ऍपल असतं त्याचं ऍपल्स होणार, कप कप्स होणार. असे इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत मी, जे तुम्ही सिंग्युलरचे प्युरल मुलांना कळायला शिकवा. सिंग्युलर आणि प्युरल सांगताना मुलांना फक्त वर्ड्स कन्व्हर्ट करायला शिकवण्यापेक्षा ते तुम्ही सेंटेन्सेस मध्ये छोट्या छोट्या वापरा आणि ते मुलांना समजून सांगा. जसं आय नीड अ स्पून फ्रॉम दॅट ड्रॉवर. पण आता स्पूनचं स्पून्स करताना एक वेगळं वाक्य सांगा. कॅन यू ब्रिंग 4 स्पून्स फ्रॉम दॅट ड्रॉवर? आय कॅन सी काऊ. देर आर सो मेनी काऊज इन द फार्म. आता आपण प्रत्येक वर्ड हा सिंग्युलरचा प्युरल करताना त्याच्यामध्ये फक्त एस ऍड होत नाही. टाइप्स ऑफ प्युरल वर्ड्स पण आहेत. जसं काही वर्ड्स जे एंड होतात एस, डबल एस, एस एच, सी एच, झेड आणि एक्स, ते प्युरल करताना त्याच्यामध्ये ई एस ऍड होतं एंडला. जसं एक्झाम्पल मध्ये बस, बसेस, बॉक्स, बॉक्सेस, फॉक्स, फॉक्सेस. अशा पद्धतीने ते अनेक वचन करताना त्याच्या एंडला ईएस हे ऍड होतं. काही वर्ड्स असे आहेत जे वाय नी एंड होतात, तेव्हा त्याचा प्युरल नाउन करताना तो वाय ड्रॉप होतो आणि त्याच्या जागी आय ई एस हे एंडला ऍड होतो. जसं बेबी एक असेल तर बेबी सिंग्युलर, पण त्याचा प्युरल करताना बेबी मधला वाय ड्रॉप होतो आणि त्याच ठिकाणी आय ई एस हे 3 वर्ड्स ऍड होतात. जसं कॅन्डीज, कॅन्डीज, सिटी, सिटीज, टेडी, टेडीज. अशा प्रमाणे प्युरल करताना त्याच्यामध्ये आय ई एस ऍड होतो. या रूल मध्ये आपण म्हणणार आहोत की एखादा वर्ड जर कॉन्सनंटनी एंड होत असेल, वॉवेल आणि कॉन्सनंट हे तुम्हाला मुलांना आधी समजून सांगायला लागेल. आणि एखादा वर्ड जो कॉन्सनंटनी एंड होत असेल आणि त्याच्या आधी जर वॉवेल साऊंड असेल तर त्याचा वाय ड्रॉप होत नाही, त्याच्याऐवजी फक्त एस ऍड होतो प्युरल करताना, सिंग्युलरचं प्युरल करताना. जसं फॉर एक्झाम्पल एक असेल तर बॉय, पण खूप असतील तर बॉईज होतं, फक्त एस ऍड होतो कारण त्या वायच्या आधी ओ हा वॉवेल साऊंड आहे. आता वॉवेल साऊंड कुठले? ए ई आय ओ यू हे जे 5 आहेत हे वॉवेल साऊंड आहेत आणि बाकीचे जे सगळे लेटर्स राहतील हे कॉन्सोनंट आहेत. त्यामुळे जसं टॉय टॉईज, ट्रे ट्रेज, वेब वेब्स, असं आपण प्युरल मुलांना करायला शिकवायचं. आता हे जे काही वर्ड्स आहेत त्याच्यामध्ये जर एंडला वर्ड संपताना एफ किंवा एफ ई असेल तर एफ आणि एफ ई ड्रॉप होतो आणि त्याच्या ठिकाणी व्हीई एस हे प्युरल करताना ऍड होतं. जसं हाफचं हाफ्स, नाईफचं नाईव्स, लाईफचं लाईव्स, वुल्फचं वुल्व्स. आता काही वर्ड्स आपण असे जे पाहणार आहोत ज्याचं सिंग्युलरचं प्युरल करताना त्या वर्ड्स मध्ये काही चेंज होत नाही. जसं शीपचं शीपच राहतं, हेअरचं हेअर, हेअर्स होत नाही. डिअरचं डिअर, फिशचं फिश राहतं,
वर्ड तो चेंज होत नाही, सेम वर्ड राहतो. आणि काही वर्ड्स असे आहेत जे वर्ड्स कम्प्लिटली चेंज होतात सिंग्युलर मधून प्युरल मध्ये जाताना. जसं एक असेल तर माऊस, पण खूप सारे माऊस असतील तर माईस होतं. एक असेल तर फूट, पण दोन असेल तर फीट. मॅनचं मेन होतं, पर्सनचं पीपल होतं. एक असेल तर टूथ, पण खूप असतील तर टीथ होतात. वुमन एक असेल तर वुमन असते, पण खूप साऱ्या बायका असतील तर विमेन होत. हे एक ग्रामरचं बुक आहे, ते तुम्ही ऑनलाईन मागवू शकता, अमेझॉन वरनं किंवा फ्लिपकार्ट वरनं. ग्रामरचं बुक मध्ये ह्या बऱ्याचशा गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. किंवा तुम्ही ऑनलाईन वर्कशीटच्या प्रिंटआउट्स पण काढून मुलांकडनं त्यांचा रिव्हिजन घेऊ शकता, त्यांच्याकडनं करून घेऊ शकता.